नमस्कार मित्रांनो, एन के गोट फार्ममध्ये सर्वांचे स्वागत. बऱ्याच जणांची कॉल आली की मित्रांनो 3.5 ते 4 महिन्यामध्ये पिल्लांची वजन वाढ कोणत्या प्रकारे सांभाळ केल्यानंतर 25 ते 30 किलो वजन वाढ होत असते. तर त्यामध्ये सांगायचं तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये जर तुमची शेळी मित्रांनो वेले गेल्यापासून 3.5 ते 4 महिन्यामध्ये पिल्लू तुमचं मित्रांनो 25 ते 30 किलो वजन होऊ शकतं. आणि अवघड काही नाही मित्रांनो. जर समजा तुमच्या मित्रांनो आज शेळी वेली गेली, तर आज शेळी वेली गेल्यानंतर मित्रांनो त्या शेळीला मित्रांनो तुम्ही त्या पिल्लांचं संगोपन शेळी वेली गेल्यापासून त्या पिल्लाला जर तुम्ही योग्यरित्या त्या पिल्ला जर समजा तुम्ही कुठल्याही प्रकारची अडचण नाही येऊ दे गेली तर मित्रांनो 25 ते 30 किलो वजन अतिशय जबरदस्त किंवा गॅरंटेड मित्रांनो होऊ शकतं. तर कोणत्या प्रकारे मित्रांनो सांभाळ गेल्याने जर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर तुमचं मित्रांनो पिल्लू जन्म झाल्यापासून त्या पिल्लाला मित्रांनो तुम्ही जास्त दूध न पाजता मित्रांनो अगदी 8 ते 10 दिवस मित्रांनो थोडंसं दूध कमी पाजायचं. त्यानं काय होतं मित्रांनो, त्या पिल्लाला जुलाब वगैरे लागलं गेलं नाही पाहिजे. तसं काय मित्रांनो, जर तुमचं पिल्लू किती ताकदवान असलं तर जर त्या पिल्लाला मित्रांनो जुलाब वगैरे लागलं गेलं असेल तर मित्रांनो त्या पिल्लाचं वजन ही जास्त भरू शकत नाही किंवा त्या पिल्लाचं योग्य वेट गेन हे होऊ शकत नाही. तर तसं काय मित्रांनो, जर सांगायचं म्हटलं गेलं तर त्या पिल्लाला फक्त मित्रांनो जुलाब वगैरे लागले गेलं नाही पाहिजे. आणि जन्म झाल्यापासून मित्रांनो त्या पिल्लाला 2 दिवसापासून किंवा 1 दिवसापासून तुम्ही त्याला पिंकू ग्राय वॉटर हे चालू करू शकता. तर पिंकू ग्राय वॉटर चालू केल्याने काय होत असतं मित्रांनो, जे पिल्लं दूध पिते ते दूध पचन करण्याचं काम हे पिंकू ग्राय वॉटर करू शकतं. आणि पिंकू ग्राय वॉटर दिल्याने मित्रांनो दूध जास्त झालं कमी पडलं तर मित्रांनो त्यात काही सुद्धा अडचण येत नाही. ते पिंकू ग्राय वॉटर दूध कमी झाले किंवा जास्त झाले तर ते रिकवर करण्याचं काम हे पिंकू ग्राय वॉटर करू शकतं. आणि कुठल्याही मेडिकलमध्ये मित्रांनो पिंकू ग्राय वॉटर हे मिळू शकत असतं. जर मित्रांनो तुमचं पिल्लू ही 4 दिवसाच्या पुढे गेलं असेल तर मित्रांनो त्या पिंकू ग्राय वॉटरमध्ये मित्रांनो तुम्हाला ब्रोटॉन मिक्स करायचं आहे. तर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर पिंकू ग्राय वॉटरमध्ये मित्रांनो साधारण त्या पिल्लाला 10 ते 15 दिवस ब्रोटॉन असं 1 ते 2 ml आलं गेलं पाहिजे. अशा योग्यरीतीने मित्रांनो त्या पिंकू ग्राय वॉटर म्हणजे मित्रांनो तुम्ही एका बाटलीमध्ये प्रामुख्याने तुम्ही साधारण 8 ते 10 ml ब्रोटॉनचा पण डोस लगेच दिला गेला पाहिजे पिंकू ग्राय वॉटर मिक्समध्ये. मित्रांनो ह्यानं होत काय असतं तर त्या पिल्लाला दूध पचण्याचं काम पिंकू ग्राय वॉटर करत असतं. आणि त्यानंतर मित्रांनो त्या पिल्लाची वजन वाढ आणि भूक वाढ ही ब्रोटॉन करू शकतं. असं दोन्हीचं जबरदस्त कॉम्बिनेशन बनवून मित्रांनो योग्य रिझल्ट मिळत राहत असतो. तर त्यानंतर मित्रांनो 1 महिना झाला का पिल्लाला जंताचा डोस दिला गेला पाहिजे. तर त्यामध्ये मित्रांनो सांगायचं जर गेलं म्हटलं तर जंताचा डोस हा तुम्ही त्या पिल्लाच्या वजन वाढीनुसार किंवा 1 महिन्यात झालं तर मित्रांनो किती वजन कमी असू द्या जास्त असू द्या त्याला साधारण तुम्ही 2 ml ते 1.5 ml तुम्ही कुठल्याही प्रकारचा जंताचा डोस दिला गेला पाहिजे. जंताचा डोस दिला गेल्याने काय होतं मित्रांनो, त्या पिल्लाने थोडी माती वगैरे खाल्ली असली तर त्या पिल्लाच्या पोटामध्ये जंत झाले असते. ते जंतनाशक हे अतिशय जबरदस्त काम करत असतं आणि ते जंत पिल्लाच्या पोटामधून जंत मारण्याचं काम हे जंतनाशक करत असतं. आणि जंतनाशक दिल्यानंतर मित्रांनो त्याला नंतर ब्रोटॉन 8 ते 10 दिवस तुम्ही दिलं गेलं पाहिजे. तर तसं काय मित्रांनो, तर ते जंतनाशक दिलं गेलं आणि त्याच्या लिव्हरवर जो ट्रेस आलेला असतो तो ब्रोटॉन हा लिव्हरवरती ट्रेस कमी करण्यासाठी योग्यरित्या काम करत असतं. तर त्यानंतर मित्रांनो सांगायचं गेलं म्हटलं तर ब्रोटॉन 10 दिवस दिलं गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही त्या पिल्लाला मित्रांनो साधारण त्या शेळीच्या पिल्लाला 3 टाईम दूध पाजलं गेलं पाहिजे. तर तसे का मित्रांनो, तर त्या शेळीच्या पिल्लाला 3 टाईम दूध पाजलं गेल्याने त्या पिल्लाची भूक वाढत असते. आणि मित्रांनो जास्त दूध हे त्या पिल्लाला होण्याचे जसेचा प्रकार होऊ नये म्हणून पिल्लाला 3 टाईम दूध दिलं गेलं पाहिजे. कारण की मित्रांनो जर शेळीला आता पाहू शकता आमच्या शेळीला मित्रांनो दूध ही जास्त प्रकार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आम्ही शेळीच्या पिल्लाला 3 टाईम दूध देऊ शकतो आणि देतो पण. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही 1.5 महिन्याच्या पिल्लं पुढं गेल्यानंतर मित्रांनो त्यांना परत वेगळ्या प्रकारचा एक कपा केला गेला पाहिजे आणि त्या शेळीपासून ते पिल्लू साईडला गेलं पाहिजे. आणि शेळीपासून जोपर्यंत पिल्लू तुमचं साईडला राहू शकत नाही तोपर्यंत त्या पिल्लाची वजन वाढ योग्यरित्या होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या कधी पण तुम्ही. तर तसे का मित्रांनो, जर सांगायचं गेलं म्हटलं तर त्या पिल्लापाशी मित्रांनो शेळीपाशी परत 1.5 महिन्यानंतर मित्रांनो फक्त सकाळचा अर्धा तास, दुपारचा 1 अर्धा तास आणि संध्याकाळचा 1 तासभर
त्या साईडला फक्त राहिलं गेलं पाहिजे. तर तसे का मित्रांनो, जर पिल्लू जर समजा तुमचं ते शेळीपाशी जर सारखं रेग्युलर राहिलं गेलं तर मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आम्ही सांगितलं त्या पिल्लाची वजन वाढ होऊ शकत नाही. कारण की ती शेळीच्या मागं सारखं चिटलं गेलं जात असतं आणि शेळी पण त्या पिल्लापासून खाण्याचा थोडासा अशक्तपणा करत असते. जर मित्रांनो जर ती शेळी जर अतिशय जबरदस्तपणे खात असेल आणि जर ती शेळी खाऊन जर निवांत बसू शकेल तर मित्रांनो त्या शेळीला रवत चालत असतो. रवत फिरल्यानंतरच मित्रांनो शेळीला दूध येत असतं, हे लक्षात घ्या कधी पण. त्यासाठी मित्रांनो पिल्लू थोडंसं तुमचं साईडला राहिलं गेलं पाहिजे किंवा शेळीपासून थोडं साईडला राहिलं गेलं पाहिजे. तर तशा प्रकारे नियोजन केल्यानंतर मित्रांनो तुम्ही त्या पिल्लाला जर समजा 1.5 ते 2 पावणे 2 महिन्याच्या नंतर मित्रांनो ते चारा खाण्यास सुरुवात झाल्यानंतर मित्रांनो त्याला लिंबाचा पाला वगैरे थोडासा बांधला गेला पाहिजे. तसं का मित्रांनो, तर लिंबाचा वगैरे पाला बांधला गेल्यानंतर जर ते पिल्लू कसलं असलं तर आवळून निघण्यास मदत राहत असते आणि त्या पिल्लाची वजन वाढ किंवा त्या पिल्लाचं जंतनाशक हा नॅचरल प्रमाणे होत राहत असते. तेवढं झाल्यानंतर मित्रांनो त्या पिल्लाला तुम्ही लहान पिल्लाला तुम्ही गहू वगैरे चारायचा नाही, हे लक्षात घ्या कधी पण. कारण लहान पिल्लाला मित्रांनो त्या गव्हाची सवय वगैरे नसते, पिल्लू लहान असते, त्या पिल्लाला तेवढी पचण्याची ताकद राहत नसते. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगायचं गेलं म्हटलं तर 2 महिन्याच्या नंतर मित्रांनो थोडा चारा खाल्ल्यानंतर त्याला शेंगदाणा पेंड चारायची, लक्षात घ्या. तर शेंगदाणा पेंडच का मित्रांनो, तर शेंगदाणा पेंड चारली गेली का पाहिजे, तर शेंगदाणा पेंडमध्ये मित्रांनो त्यामध्ये गहू वगैरे किंवा असं त्या पिल्लाचा रवतच झाला पाहिजे असं काही नसतं. कारण की शेंगदाणा पेंड हे मित्रांनो त्यावरती थोडंसं पाण्याचा थेंब जर पडला तर त्या पाण्याच्या थेंबाच्यानुसार त्या शेंगदाणा पेंडचं मित्रांनो पाणी होत असते. कारण की लहान पिल्लाला मित्रांनो जास्त रवत करण्याची ही सवय राहत नसते किंवा तो चारा जास्त खात राहत नसतं. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही सुरुवातीला शेंगदाणा पेंड दिला गेला पाहिजे. शेंगदाणा पेंडाने मित्रांनो काय होत असतं, ते पिल्लू दूध पितं आणि शेंगदाणा पेंड ह्या दोन्हीचं जबरदस्त कॉम्बिनेशन बनत राहत असतं. आणि त्या मित्रांनो त्या पिल्लाच्या पोटामध्ये जर नुसती शेंगदाणा पेंड जर गेली असेल आणि पिल्लानं जर दूध पिलं गेलं असेल तर ह्या मित्रांचा दोन्हीचा राड अतिशय जबरदस्त ताकदीने त्या पिल्लाची कंबर भरण्यास अतिशय जबरदस्त मित्रांनो फरक राहत असतो. आणि दोन्हीचा नंबर 1 कॉम्बिनेशन बनवून नंबर 1 रिझल्ट बनत राहत असतो. आणि त्यानंतर मित्रांनो 2 महिने झाल्यानंतर मित्रांनो नंतर तुम्हाला परत त्याला ब्रोटन हा थोडासा 4 ते 5 दिवस कंटिन्यू सुरुवातीला दिलं गेलं पाहिजे. त्यानं भूक वाढ होत असते. आणि शेळीला पण मित्रांनो सांगत आहे की शेळी वेल्यानंतर शेळीला मका हा खुराक थोडा दिला गेला पाहिजे. त्यानं दूध वाढण्यास अतिशय जबरदस्त रिझल्ट येत असतो. आणि मका हा खुराक दिला गेल्याने शेळीची दूध वाढीसाठी डबलच फरक पडलेला असतो मित्रांनो. आणि एवढे झाल्यानंतर मित्रांनो 2-2.5 महिने पिल्ले झाले का शेळीला मका हा खुराक किंवा वेगवेगळ्या प्रकारचा चारा देऊन नंतर मित्रांनो पिल्लांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा दिला गेला पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं मग तर लिंबाचा पाला, सुगवळीचा पाला, जांभळीचा पाला, चिंचेचा पाला आणि सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही तुरीचं बुसकाट देऊ शकता, हरभऱ्याचं बुसकाट देऊ शकता, भुईमुगाचा पाला देऊ शकता. आम्ही तर मित्रांनो सांगायचं गेलं तर आम्ही भुईमुगाचा पाला सुक्या चाऱ्यामध्ये देत राहत असतो. त्यानं मित्रांनो सुक्या चाऱ्यामध्ये हाय प्रोटीन हे जास्त राहत असतं ओल्या चाऱ्यापेक्षा, हे कधी पण लक्षात घ्या. जर तुमची मित्रांनो शेळी पाणी वगैरे पित नसेल, पिल्ले वगैरे पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे पित नसेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही सुका चारा, भुईमुगाची वेल 2 जर वेल त्या शेळीने खाल्ली असेल मित्रांनो, किती तुमचं पाऊस पडू द्या, कितीही लो टेम्परेचर असू द्या, ती साधारण 4 ते 5 लिटर एका नाबाला दूध पाणी पिण्याची क्षमता त्या शेळीमध्ये राहत असते जर तुम्ही सुका चारा दिला गेला असेल तर. आणि सुक्या चाऱ्यामध्ये प्रामुख्याने सांगू शकत असतो मित्रांनो हाय प्रोटीन वगैरे जास्त राहत असतं ओल्या चाऱ्यापेक्षा. कारण की ही पाहू शकता आपल्या शेळीच्या अंगावरती चमक ही सुका चारा, ओला चारा हे सगळ्यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन व सगळं योग्य नियोजन किंवा योग्य मार्गदर्शन किंवा योग्य पुऱ्या ताकदीने आम्ही फार्म चालवत असतो. आणि आपला फार्म हा मित्रांनो कटिंग मार्केटसाठी चालवत असतो. आणि आमच्या मित्रांनो फार्मचे वैशिष्ट्य म्हटलं तर 3.5 ते 4 महिन्यामध्ये मित्रांनो 25 ते 30 किलो आरामशीर वजन वेट गेन राहत असतं. ही पाहू शकता तुमच्यासमोर मित्रांनो, हा मेल आहे, बोकडा आहे मित्रांनो, 2.5 ते 3 महिन्याचा बोकडा आहे मित्रांनो, 18 ते 19 किलो वेट गेन चालू कंडिशनला आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही. मागील बॅच गेली होती मित्रांनो आणि ही पिल्लं मित्रांनो 3 पिल्लामधली आहेत, हे लक्षात घ्या. कारण आपण आपल्या फार्मवरती काही शेळ्या थोड्या आर्थिक अडचणीमुळे थोड्याशा कमी केल्या गेल्या आहेत. नंतर मित्रांनो तुम्हाला 4 ते 5 महिन्यामध्ये फिरून मित्रांनो आपल्या 15 ते 20 शेळ्या टॉप क्वालिटी अशा क्वालिटी शेळ्या आपल्या फिरून तुम्हाला बघण्यास मदत होईल. त्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्यानंतर मित्रांनो 2 ते 3 महिने झाल्यानंतर मित्रांनो नंतर तुम्ही त्या पिल्लासनी
त्या पिल्लासनी मित्रांनो शेंगदाणा पेंड, आणि जर मित्रांनो 2.5 ते 3 महिन्याच्या पुढे गेले तर गहू वगैरे चालला तर चालू शकतो. आणि तेवढं करण्यापेक्षा मित्रांनो फक्त शेंगदाणा पेंड, आणि जर तुमच्या सोयीनुसार जर मित्रांनो बाकी काहीसुद्धा न चाललं तर मित्रांनो आपल्या घरामध्ये जे गहू असतो का नाही, त्या गव्हाचं मित्रांनो कणिक वगैरे मळली गेली असते मित्रांनो. कणिक ही प्रत्येकाच्या घरी असते. जर तुम्हाला मित्रांनो त्या शेळीची किंवा त्या पिल्लांची नुसती वजन जर वाढवायचं असेल म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला शेंगदाणा पेंडचा सगळ्यात एक नंबर रिझल्ट म्हटलं तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपल्या घरातली कणिक असते मित्रांनो. जर तुम्ही मित्रांनो गहू वगैरे जर दळला गेला असेल आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही मिक्स करून नुसती कणकीचं गोळं मित्रांनो जर त्या पिल्लासनी चारलं गेलं असेल तर तुमचा कुठलाही औषध शेळीच्या दुधाच्या पाठीमागे मान जर म्हणायचं म्हटलं मित्रांनो तर ते कणकीच्या गोळ्याचा मित्रांनो फरक राहत असतो. ही कुठल्याही चॅनलद्वारे किंवा कुठल्याही तुम्हाला फार्मवरती अशी नॅचरल माहिती व योग्य 100% नाही 1000% मित्रांनो अशी माहिती कुठल्याही फार्मवरती तुम्हाला किंवा कुठल्याही चॅनलवरती तुम्हाला मिळणार नाही. जर सांगायचं गेलं म्हटलं तर मित्रांनो 2.5 ते 3 महिन्याच्या पिल्लाला मित्रांनो तुम्ही सकाळ फक्त एक जर समजा गोळा जर दिला गेला, एक चपातीचा गोळा जर मित्रांनो एका पिल्लाला दिला गेला, मेल असू द्या फिमेल असू द्या, तर मित्रांनो ते फक्त 2.5 महिन्यापासून मित्रांनो 4 महिन्यापर्यंत जर सकाळ फक्त एक टाईम जर दिला गेला, बाकीचं काही नाही चाललं तर चालू शकतं. फक्त शेळीचं दूध, आणि मित्रांनो सांगायचं म्हटलं तर शेळीचं दूध शेळी वेल्यानंतर 2 महिन्याला लागवड करायची. शेळी लागवड केल्यानंतर 2 महिने शेळी दूध फुल दोन्ही टायमाला दूध देऊ शकते. तर मित्रांनो शेळी वेल्यानंतर 2 महिना आणि 2 महिन्यानंतर मित्रांनो तुम्ही फक्त कणकीचा गोळा आणि शेळीचं दूध ही दोन्ही जर कॉम्बिनेशन चालू ठेवलं गेलं तर मित्रांनो 4 महिन्याच्या आत मित्रांनो तुमचं पिल्लू ती 27-28च्या प्लस जात असतं. 30पर्यंत मित्रांनो आमची 30-32पर्यंत आम्ही पिल्लं 4 महिन्यामध्ये करतो, हे लक्षात घ्या. हे पाहू शकता आपली पिल्ले तुमच्या लक्षात येईल. आपली मागील बॅच विकली गेले, मागील व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे. जर तुम्ही मित्रांनो कणकीचा गोळे हे जर तुम्ही एक टाईम जर चालला गेला सकाळचा, त्या मित्रांनो एका शेळीच्या पिल्लाला तुम्ही साधारण एका चपातीचा गोळा चालला गेला तर ती कसली पण तुमचं करडं असू द्या आणि 4 दिवसामध्ये मित्रांनो रिझल्ट चालू होतो. बाकीचं असं नाही की 15 दिवसांनी जर चालू केल्यापासून 3 ते 4 दिवसापासून त्या पिल्लाचे वजन वाढते. त्या पिल्लाची मित्रांनो कंबर फक्त भरण्यास अतिशय जबरदस्त त्या पिल्लाच्या अंगावर पूर्ण असं मांस दिसलं गेलं जातं. असा ताकदीचं कसलं पण करडं असू द्या, ताकदीचं भरूनच निघणार. त्याला दूध कमी मिळालेलं असू द्या, जास्त मिळालेलं असू द्या. आणि एवढं झाल्यानंतर मित्रांनो पाला वगैरे चारा वगैरे व्यवस्थित ध्यान देऊन सांभाळणे गेले असेल, त्या करडाला फक्त जुलाब वगैरे लागले गेले नाही पाहिजेत. फक्त मित्रांनो योग्य संगोपन आणि योग्य नियोजन हे असेच असतं. बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगत असतो शेळीपालन काहीसुद्धा अवघड नाही, फक्त योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि योग्य संगोपन अशा प्रकारे मित्रांनो नॅचरल फक्त शेळ्या सांभाळल्या गेल्या पाहिजेत. आणि जेवढा आम्ही सांगत असतो हा आमचा मित्रांनो पूर्ण अनुभव तुमच्या नवीन शेळीपालकासाठी मदतीस आम्ही आणत असतो. त्यासाठी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 98 34 10 42 00. धन्यवाद.